दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना सेंद्रिय आणि जैविक शेती याविषयी माहिती आणि योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी एमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, सुप्रसिद्ध उद्योगपती तथा दक्षिणचे भावी आमदार महादेव कोगनुरे आणि मित्रपरिवाराच्या वतीने निर्मिती लॉन्स येथे एक दिवसीय शेतकरी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते। या शिबिरात शेतीमध्ये क्रांती घडवून आणणारे राष्ट्रपती पारितोषिक विजेते अभिनव फार्म ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर बोडके यांचे विशेष मार्गदर्शन लाभले। तत्पूर्वी कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्ञानेश्वर बोडके यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी एमके फाउंडेशनचे सर्वेसर्वा महादेव कोगनुरे यांनी शेतकरी मार्गदर्शन शिबिरापाठीमागची भूमिका स्पष्ट केली। या कार्यक्रमास दक्षिण सोलापूर तालुक्यातील असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते। आणि दुसरी गोष्ट मला गर्व वाटतो, ज्या पोराने म्हणजे आता मी जेव्हा गाव सोडलं, केगाव सोडलं मी वयाच्या 16 वर्षी, त्यावेळी पोरगा होता 16 वर्षाचा मुलगा। आमच्या घरी पोट भरण्याची क्षमता म्हणजे एवढा पण क्षमता नव्हती। म्हणलं घर कसं सोडावं की आपण सोलापूर जाऊन कुठं तर मिळेल तर नोकरी, हॉटेल असू दे कुठलेही असू दे नोकरी करावं आणि थोडं बहुत शिकावं म्हणून मी सोलापूरात आलोय। सोलापूरात येऊन एक सिमेंट कंपनीच्या अनुभवावरनं सागर सिमेंट एक 2008 मध्ये नवीन ब्रँड आणून जवळजवळ 1500 जवळजवळ जणांचा कुटुंब चालतो ना सागर सिमेंटच्या माध्यमातून। तर मला पण एक गर्व वाटतो, काही नसताना सुद्धा आपण एवढं समाजासाठी आपण काही लोकांसाठी काम करतो म्हणून। तर एवढंच मी ह्या माध्यमातून सगळ्यांना एक विनंती आणि आवाहन करतो, ज्यांचे विचार समाजासाठी 90% समाजकारण 10% राजकारण, तशा लोकांची पाठीशी आपल्याला सगळं राहायला पाहिजे एवढे ह्या माध्यमातून सगळ्याकडे आवाहन करतो आणि इच्छा व्यक्त करतो। आणि कोविड मध्ये सुद्धा आता वनमाने सर सांगितले, कोविड मध्ये कोण घराच्या बाहेर पडत होते आणि कोण घरात बसून होते। कोविड मध्ये तुम्हाला एक सांगतो मी, काय गमवलं म्हणण्यापेक्षा काय गमवलं हे सांगू शकतो मी। तुम्हाला सगळ्यांना ठाऊक असेलच, कोविड मध्ये मी घरी येतच सुद्धा बसलो नाही। त्याच्यामुळे कोविड माझ्या कारण कसं आहे, ज्यांनी भीक होते त्यांनाच कोविडचं लागण झाली। मी स्ट्रॉंग होतो, मला कोविडचं काय लागण झालं नाही। पण त्या कोविडच्या काळामध्ये माझे धर्मपत्नी मला सोडून गेले, हा सगळ्यांना आपल्याला माहित आहे। तर मी काय कमवलं समाजासाठी, काय कमवलं तुम्हाला सगळ्यांना माहित आहे। कारण मला एक आहे ना, समाजासाठी काहीतरी करून दाखवायचं हे जिद्द आहे। मी दरवेळी हे सांगून दाखवतो। तर जास्त बोलणार नाही, आपल्याला बोडके सरांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे। फक्त एवढंच मला सांगायचं, तर आता गेल्या 1-2 महिन्यापासून खूप टीका होतात, टीकाने आशीर्वाद होतो। म्हणजे मी तुम्हाला म्हणणार जेवढा टीका करणार तेवढं मला आशीर्वाद, कारण मला एक विश्वास आहे, मी जेव्हा गावागाव फिरतो, मी दिसला की छोट्या मुलं येतात माझ्याकडे 4थी-5वी शिकणारे। तर काही लोक ते पण म्हणतात छोट्या मुलं खूप, अरे छोट्या मुलांचे आशीर्वादच खूप मला म्हणजे पुढे नेणार आहे। कारण विद्यार्थी शिकण्याचा एक मोठा भावना आहे, तळमळ आहे। तर आपण सगळे आपले व्यस्त काम सोडून सुद्धा आपल्या आज मार्गदर्शन कार्यक्रमात आलेल्या सर्वांचा अजून एकदा मनापासून आभार व्यक्त करतो। आणि मला विश्वास आहे, ज्यावेळी मी कुठलेही कार्यक्रम ठेवतो त्यावेळी जास्तीच लोक येतात। आज पण आता गेल्या 26 जानेवारी आपल्याला माहित आहे, महिलांचे एक हळदी कुंकू कार्यक्रम ठेवतो, किती भगिनी आल्या होत्या। आज पण जास्तीच आलेल्या, कारण आज 10वीचे पेपर आहेत सगळे। आज तर असं अजून एक मला खूप आनंद आहे की आपलं म्हणजे मुलांना सोडण्याचे वडील गाणे आणि सगळ्या माझ्या बहिणींना पाठवून दिल्या, ते पण एक वेगळाच आनंदाचं आहे। तर अजून एकदा मी सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथंच थांबतो। जय जय महाराष्ट्र। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।